मी आज आलो होतो गंगापूरच्या सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये ग्लोसरी शॉपिंग करायला. ट्विस्ट असा होता की आई सोबत एक टाइमला हे ठीक होतं, पण बजेट फक्त 600 रुपये आणि सामानाची लिस्ट खूप मोठी. माझ्यासोबत काय होईल देवच जाणे आता. नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. झालं असं, घरामध्ये सायंकाळचा स्वयंपाक बनवायचं काम चालू झालं होतं आणि आज आबा सुद्धा किचन मध्ये आले होते आणि एक दोन आयटम कमी पडले होते, इमर्जन्सी मध्ये ते घेऊन यायचे होते. काय मी लगेच पैसे घेतले आणि आलो डायरेक्ट सुपर मार्केटला. मी तर माझ्या मध्ये आलो होतो, पण कुठून सुरुवात करावं काहीच कळत नव्हतं. मग एका सेक्शन मध्ये घुसलो आणि फोन मध्ये सामानाची लिस्ट होती, ती बघून एक एक सामान बास्केट मध्ये टाकायला चालू केलं. आणि सामान घेता घेता भीती ही पण होती की आपलं सामान बजेटच्या वर नाही गेलं पाहिजे, म्हणून प्राइस सुद्धा बघत होतो. आणि कोइन्सिडेंटली मला इथं माझे दोन मित्र बी भेटले, पण माझ्यासारखं घरचं सामान घ्यायला आले होते. मग त्यांना केलं टाटा बाय बाय आणि बिलिंग सेक्शनला आलो. आणि जसं इथं बिलाचा आकडा वर जायचा, मेरी दिल की धडकन तेज हो रही थी, धड 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 कर रही. पण आपलं काम बजेट मध्ये झालं आणि 3 रुपये मला भेटले. मला सामान भरायचं होतं, पण माझी पिशवी बाहेर होती. सिक्युरिटी रिझन्स मुळे पिशवी बाहेर ठेवायला लावी. यांना असं वाटतं कोणी यांचं सामान बिना बिलाचं पिशवी भरून घेऊन जाईल. यांचं पण बरोबर आहे, लोक तसं करतात, पण नो प्रॉब्लेम. अशा गोष्टीला आपण सुद्धा कोऑपरेट केलं. तर चला, मी तर आलो सगळं सामान घेऊन. तुम्ही पण अशी एकट्याने शॉपिंग केली का? कमेंट मध्ये सांगा. फॉलो नसेल तर पटकन फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.